नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपली पहिलाडू जे कालवड आहे ती जनली मित्रांनो. आज आहे 30/6/2026, वेळ 10 वाजलेत मित्रांनो. 3 वर्षाला 2 महिने बाकीचे आहेत मित्रांनो. कालवडीला चांगलं संगोपन, योग्य पशु आहार दिल्याच्या नंतर मित्रांनो हे असे रिझल्ट येतात मित्रांनो. प्युअर गावठी गाय आहे मित्रांनो. प्युअर गावठी गाईला आपण लालकंदारी लावल्यामुळं ही अशी लालकंदारी एक पाडी तयार झाली मित्रांनो. आणि हे असा रिझल्ट आहे मित्रांनो. गावठी गाईचं दूध एवढं चांगलं असतं मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघायलो आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब किती मोठमोठ्या कारवाया करायलेत. सगळं भेसळयुक्त झालं मित्रांनो खाद्य. म्हणून अशी एखादी गावठी गाय किंवा एखादी जातीवंत गाय आपल्या आपल्या हिशोबानं सांभाळा मित्रांनो. आणि तिचं चांगलं दर्जेदार, कुठलंही भेसळ न केलेलं दूध मिळतं मित्रांनो. ते खा. शेवटी पैसा काहीच नाही मित्रांनो. पैसा येईल किती जाईल किती, आपलं आरोग्य फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर पनीर भेसळयुक्त, दूध भेसळयुक्त, दही भेसळयुक्त, तूप भेसळयुक्त, सगळं काही भेसळयुक्तच मिळालं मित्रांनो. म्हणून अशा जनावरांची काळजी घ्या आणि असं भेसळपासून मुक्तता पाळा मित्रांनो. आणि शुद्ध आणि सकस आहार घ्या मित्रांनो. बघा, ही कालवड किती नंबर 1ची आहे. कालवड दिली नॅचरली दूध मिळते मित्रांनो. आता दूध मिळतं आहे, तूप मिळतं आहे, दही मिळतं आहे. जे काय पाहिजे ते आपल्या घरच्या घरी आपल्या हातानं आणि स्वच्छता नंबर 1चं मिळतं मित्रांनो. जर अशी मेहनत आहे, मेहनतीच्या नंतर आपल्याला भेसळयुक्त खायला मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच खातं असं गाजायलं की त्याच्या कारवाया व्हायल्यात. इतर खाते बघा काहीच नाही, सगळे झोपून येतं. नाही तर एरवी दिवाळी दसरा अशाच वेळेस काही भेसळयुक्तच्या कारवाया दिसत होत्या मित्रांनो. आता बघा, मुंडे साहेब आले तेव्हापासून नुसत्या कारवाया दिसाल्यात मित्रांनो. असो मित्रांनो, ते फार मोठा विषय आहे. आपल्या तब्येतीसाठी, आपल्या सेहतसाठी आणि आपलं निरोगी आरोग्य जगण्यासाठी आपल्याला आपण भेसळमुक्तीपासून दूर राहण्यासाठी आपल्याला हे असे काही जनावरं जर सांभाळली तर याच्यापासून आपल्याला चांगलं खाद्य मिळेल, निरोगी जीवन जगता येईल मित्रांनो. चला ठीक आहे मित्रांनो, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा. जय जवान जय किसान मित्रांनो.